मागच्या 10-12 वर्षापासून केंद्र सरकारकडे आम्ही आपल्या राज्याच्या वतीने राज्यातील शेतकरी बंधूंसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असलेला जो जीएसटीचा मुद्दा आहे, की जो देशभरातील सर्व शेतकऱ्यांना सुद्धा लागू होणार आहे. आमची मागणी अशी आहे, की जो रासायनिक खतांवर आणि कीटकनाशकांवर जीएसटी केंद्र सरकारने लावलेला आहे, हा जीएसटी केंद्राने पूर्णतः मागे घ्यावा. कारण रासायनिक खतांच्या जर किमती आपण बघितल्या तर खूप मोठ्या रकमा आज ₹1000, ₹1400, ₹1500 अशा गोणीवरती जेव्हा 5% जीएसटी लागतो, तेव्हा ती रक्कम शेतकऱ्याला खूप जास्त भार देणारी असते. त्यासोबतच कीटकनाशकांवर सुद्धा अशाच पद्धतीने 18% जीएसटी केंद्र सरकारने लावलेला आहे. तर हा जीएसटी दोन्ही खतांवरचा आणि कीटकनाशकांवरचा पूर्णतः केंद्र सरकारने काढून घ्यावा. आपण सर्वजण बघतोय की डे बाय डे शेतकरी बंधूंचे जे इतर खर्च या शेतीवरचे आहेत ते खूप वाढलेले आहे. मजुरीपासून तर सर्वच प्रकारचे खर्च हे शेतकऱ्यांचे वाढलेले आहे. त्यामध्ये हा जर एक भार शासनाने कमी केला तर निश्चितच त्याचा दिलासा शेतकरी बंधूंना मिळणार आहे. आमच्या मागण्यांमध्ये एक हा जीएसटीचा मुद्दा आहे. मागे केंद्र सरकारचे जे जीएसटीचे सचिव आहेत त्यांच्यासोबत आमची एक चांगल्या पद्धतीची बैठक पार पडली. त्यामध्ये आम्हाला अपेक्षित आहे की हा जीएसटी पूर्णतः शासन मागे घेईल. त्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे असं सुद्धा आम्हाला त्या मीटिंगमध्ये जाणवलं. प्रत्यक्षात आता उद्या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जर शासनाने हा निर्णय घेतला तर हा देशभरातील शेतकरी बंधूंसाठी एक चांगला निर्णय ठरेल. सोबतच एक अजून आमची एक जुनी मागणी अशी आहे की देशभरामधील शेतकरी बंधूंना जे रासायनिक खतांमध्ये युरियाला जे वाहतुकीचं अनुदान केंद्र शासनाच्या वतीने दिलं जाते, या अनुदानामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये वाढ झालेली नाहीये. आपण बघतोय की रासायनिक खताच्या वाहतूक करणारे जे ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रकार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कारणाने मग डिझेल असेल किंवा त्यांच्या वाहतुकीच्या साधनांवर होणारा खर्च असेल, यामुळे वाहतुकीचे दर जसे वाढतायत तर त्या प्रमाणामध्ये शासनाने खतावरती या युरियावरती जे अनुदान जे आहे वाहतुकीचं त्याच्यामध्ये वाढ न केल्यामुळे तो भार हा आमच्या शेतकरी बंधूंवरच कुठेतरी येतोय. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा शासनाने अनुदान जे आहे त्याच्यामध्ये वाहतुकीच्या अनुदानात सुद्धा वाढ करावी, ही एक आमची खूप जुनी मागणी आम्ही अजूनही लावून धरलेली आहे. सोबतच आपल्या जळगाव जिल्ह्यामधील केळी उत्पादक जो शेतकरी आहे किंवा आपण बघतोय की अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची केळी आमचा केळी उत्पादक हा निर्माण करतोय, तयार करतोय, परंतु दरवर्षी त्याच्यासमोर सीएमव्ही सारख्या व्हायरसचं संकट उभं राहते. त्यामध्ये हजारो हेक्टरवरची केळी दरवर्षी शेतकऱ्याला उपटून फेकावी लागते. त्यावर झालेला खर्च हा शेतकऱ्याच्या माथी येतो. तर यामध्ये सीएमव्ही जो व्हायरस आहे तो येऊ नये किंवा तो जर आल्यावरती त्याच्यावरती काय उपाय योजना करता येतील या बाबतीमध्ये शासनाने काहीतरी पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये संशोधन करावं. केळी विकास मंडळाची स्थापना होणार आहे म्हणून कागदावर तो विषय फक्त फिरतोय, प्रत्यक्षात तो अजूनही अस्तित्वात आलेला नाहीये. केंद्र सरकारने राज्यासाठी विशेष तरतूद करून ह्या केळी विकास महामंडळाची जर स्थापना ह्या जळगाव जिल्ह्यासाठी किंवा केळी उत्पादकांसाठी केली तर तो एक चांगला निर्णय ठरेल असं माझं मत आहे. शेतकरी बंधूंना हे जे खर्च शेतीच्या मशागतीपासून तर पीक काढणीपर्यंतचे जे मजुरी असेल किंवा वेगवेगळे जे तो शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी जो त्याला खर्च येतो त्यामध्ये वाढ दिवसागणिक होते. ही वाढ होत असताना जर जीएसटीची जी एक ठरलेली अमाऊंट आहे, रासायनिक खतांवरची 5% आणि कीटकनाशकांवरची 18%, तर स्पेसिफिक ही अमाऊंट जर पूर्णपणे शासनाने काढून घेतली तर तो एक अतिरिक्त भार शेतकऱ्याला कमी होईल. सोबतच जर युरियावरती वाहतुकीचं जे अनुदान आहे त्याच्यामध्ये जर शासनाने वाढ केली तर जे आज आपण बघतो की काही ठिकाणी एमआरपीच्या वर युरिया शेतकरी बंधूंना घरात पडतो आहे किंवा कृषी केंद्र चालकांना पडतो, अशा ज्या काही बातम्या येतात तर त्या बंद होतील. ₹266 युरिया 266ला शेतकऱ्याला मिळेल. कारण ते वाहतुकीचं जे अनुदान आहे ते वाढल्यानंतर कृषी केंद्र चालक असेल किंवा कंपन्या असतील त्यांना शेतकऱ्यापर्यंत पोहोच युरिया करून देणं शक्य होणार आहे. एक अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे.